तर हॅलो भावांनो, मी हर्ष तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो मराठवाडा वाईटी यूट्यूब चॅनलवर. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की काही असे युनिक थंबनेल कसे बनवायचे, ते पण मोबाईलवरती. त्याच्यासाठी दोनच ॲप्लिकेशन लागणार आहे. एक आहे पिक्सेल लॅब आणि दुसरं आहे PSCC. पिक्सेल लॅबमध्ये फक्त टेक्स्ट एडिट करायचे राहतात, तर मी ते शिकवणार नाही आहे ते, कारण प्रत्येक जणाला येतं ते. सो डायरेक्ट PSCCमध्ये आपण एडिटिंग शिकू. तर भावांनो, सगळ्यात आधी PSCC उघडायचं आहे आणि ब्लँक डॉक्युमेंट घ्यायचं आहे. रेशो ठेवायचे तुम्हाला 1920/1080. सगळ्यात आधी तुम्हाला त्याच्यानंतर बॅकग्राऊंड इम्पोर्ट करावं लागेल. आधी ते बॅकग्राऊंड इम्पोर्ट करून घेऊ आपण. तर भावांनो, इथे मी बॅकग्राऊंड इम्पोर्ट केलं आहे. तर बॅकग्राऊंडला सगळ्यात आधी कलर द्या. टिंटमध्ये जाऊन सेटिंगवर जाऊन फक्त तुम्हाला तिथे 20 द्यायचं आहे आणि तुम्हाला एक ऑरेंज टिंट भेटून जाईल. टिंट दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात आधी तुम्ही पहिले तुमच्या कॅरेक्टरची PNG जी आहे ती इम्पोर्ट करून घ्या. तर भावांनी इथं कॅरेक्टरची PNG इम्पोर्ट झाली, ती मी ॲडजस्ट करून घेतो. तुम्ही तुमच्या हिशोबाने पण ॲडजस्ट करू शकता. तर ॲडजस्ट केल्यानंतर आपल्याला कॅरेक्टरला ग्लो द्यायचा आहे. तर सगळ्यात आधी सिलेक्ट पिक्सल करा कॅरेक्टरचे. एम्प्टी लेअर घ्या. एम्प्टी लेअर घेतल्यानंतर इन्व्हर्स दाबा. इन्व्हर्स घेतल्यानंतर फिल अँड स्ट्रोकमध्ये जाऊन व्हाईट कलरचा तुम्हाला फिल द्यायचा आहे. त्याच्यानंतर वरच्या लेअरला जाऊन इन्व्हर्स दाबा आणि ग्लो इफेक्ट द्या. ऑरेंज कलरचा ग्लो द्यायचा आहे. त्यानंतर खालच्या लेअरला जा. खालच्या लेअरला सिलेक्ट पिक्सल करून वरच्या लेअरवर जाऊन एक्स्ट्रॅक्ट करून टाका. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर जो ग्लो दिला आहे त्याला जाऊन लिनियर डॉज करा. लिनियर डॉज केल्यानंतर त्याची डुप्लिकेट लेअर घेऊन त्याला एफेक्ट्सवर जाऊन गॉशियन ब्लर देऊन टाका 10चा. तर हे सगळं झाल्यानंतर तुम्ही तुमच्या हँडकॅमची पण PNG घेऊन टाका. तर हँडकॅमची PNG घेतल्यानंतर पण तुम्हाला काय काम करायचं आहे, हँडकॅमची PNG घेतल्यावर पण त्याला असं ॲडजस्ट करता आणि ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला त्याला पण ग्लो द्यायचा आहे. तर मी ग्लो देतो आहे, सेम टाईपने ग्लो द्यायचा आहे जसं कॅरेक्टरला दिलं था. तर आता ग्लो दिल्यानंतर तुम्ही तुमच्या टेक्स्टला इम्पोर्ट करून घ्या. सिम्पली मी माझ्या टेक्स्टला इम्पोर्ट करतो आहे. तर तुमच्या टेक्स्टचा जो फॉन्ट राहील तो मी तुम्हाला पॅकमध्ये देऊन टाकणार आहे. तर सगळ्यात आधी आपल्याला टेक्स्टला काय करायचं आहे, फक्त वन टॅपवर जाऊन तिथून तुम्ही त्याला असं लेअर फॉर्म सिलेक्शन करायचं. असं लेअर फॉर्म सिलेक्शनचं ऑप्शन करायचं आहे आणि खालच्या लेअरला जाऊन क्लिअर करून टाकायचं आहे. त्यानंतर वन टॅपच्या टेक्स्टवर जाऊन सिलेक्ट पिक्सल करून ग्रेडियंटवर जाऊन व्हाईट आणि ब्लॅकचा ग्रेचा द्यायचा आहे. तर एक साईडला पूर्ण व्हाईट ठेवा आणि दुसऱ्या साईडला ग्रे ठेवायचं आहे. तर ग्रेची तुम्ही सेटिंग बघून ठेवा. 79% ऑपॅसिटी ठेवायची आहे. त्यानंतर त्याला जाऊन बिवल इफेक्ट देऊन टाका. बिवल इफेक्ट दिल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 8चा बिवल इफेक्ट द्यायचा आहे फक्त. आणि बिवल इफेक्ट दिल्यानंतर तुम्ही त्याला एक एम्प्टी लेअर घ्या त्याच्या खाली आणि एम्प्टी लेअर घेऊन त्याला सिलेक्ट पिक्सल करा. वरच्या लेअरला सिलेक्ट पिक्सल केलं आणि खालच्या लेअरला जाऊन तुम्ही त्याला फिल अँड स्ट्रोकमध्ये जाऊन स्ट्रोक द्यायचा आहे ब्लॅक कलरचा. विड्थ तुम्ही तुमच्या हिशोबाने ठेवू शकता. तर त्यानंतर तुम्ही त्या लेअर्सला मर्ज करून घ्या. दोन्ही लेअर्सला मर्ज केल्यानंतर खालच्या टेक्स्टला त्याला ट्रान्सफॉर्म करून घ्या. आधी ट्रान्सफॉर्म केल्यानंतर तिथं जाऊन व्रॅपचं ऑप्शन आहे. अँडवर जाऊन एक साईडचा जो पॉईंट आहे, सगळ्यात राईट साईडचा खालचा पॉईंट, तर राईट साईडचा खालचा पॉईंट तुम्ही त्याला वर एक्सटेंड करा आणि राईट क्लिक करून टाका. त्याच्यानंतर त्याला नीट ट्रान्सफॉर्म करून एक चांगल्या पोझिशनला ॲडजस्ट करून घ्या. आणि खालच्याला आपल्याला एक ऑरेंज सारखा ग्रेडियंट द्यायचा आहे. तर तो मी तुम्हाला दाखवतो कसं द्यायचा आहे. तो ऑरेंज कलरचा एक डार्क साईडचा डार्क ऑरेंज आणि एक लाईट ऑरेंजचं मिक्सचर येईल. त्यानंतर बिवल इफेक्ट द्यायचा आहे. बिवल इफेक्ट दिल्यानंतर सिलेक्ट पिक्सल करून सेम याला फक्त एक नवीन ॲड करायचं, एक इफेक्ट द्यायचा आहे. तर त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्म इफेक्ट -3 नाही तर -2चा देऊन टाका. मी -4चा दिला आहे. त्यानंतर तुम्ही त्याला जाऊन ट्रान्सफॉर्म करून याला पण एक ॲडजस्टमेंट करायची आहे. याला व्रॅपमध्ये जायचं आहे आणि व्रॅपमध्ये जाऊन आपल्याला पहिले मी वन टॅप ॲडजस्ट करतो. वन टॅप ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला सांगतो. तो सिम्पली आता खालच्या याच्यावर जाऊन तुम्ही इथं बघू शकता. याला मी ॲडजस्ट करतो आहे, तो कसं करायचं.
सिम्पली ह्याच्यावर जाऊन ट्रान्सफॉर्मवर जायचं आहे, अँडवर जाऊन रॅप दाबायचं आहे आणि याचा राईट साईडचा वरचा पॉईंट एक्सटेंड करायचा आहे. तर बघा काही अशा प्रकारे तुमचा टेक्स्ट दिसणार आहे. सो एवढं केल्यानंतर तुम्हाला मी याच्या बॅकग्राऊंडला एक ब्लॅक लेअर कशी आणायची ते सांगतो. तर एक एम्प्टी लेअर घेऊन सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, 2 मिनटं. तर सिम्पली तुम्हाला पॉलिगॉन सिलेक्शन टूलने शो पॉइंटर करून असं बॉर्डर मार्क करून घ्यायची आहे. तर मी बॉर्डर मार्क करतो आहे, सेम तुम्ही तशीच करा. त्याच्यानंतर बॉर्डर मार्क केल्यानंतर तुम्ही ते पॉलिगॉन सिलेक्शन टूल बंद करून हाईड पॉइंटर करायचं आहे आणि फिल अँड स्ट्रोकवर जाऊन फिल करायचं आहे. फिल ऑप्शन सिलेक्ट करून ब्लॅकचं. तर आता बघू शकता याच्या बॅकग्राऊंडला तुम्ही एक ब्लॅक इफेक्टसारखा ब्लॅक हे आलेलं आहे बॅकग्राऊंड. सो त्याच्यानंतर तुम्ही एक नवीन याला ट्रान्सफॉर्म करून घ्या, नीट पोझिशनिंग करून घ्या त्याची, कोणत्या पोझिशनला ठेवायचं आहे कोणत्या नाही ठेवायचं आहे. तर त्यानंतर तुम्ही शेवटचा एक फोटो इम्पोर्ट करायचा आहे, तो आहे ग्रँडमास्टरचा. तर त्याला घ्यायचं आहे, त्याला थोडंसं ॲडजस्ट करून घ्या, छोटंसं नीट ॲडजस्ट करून घ्या त्याला. त्याच्यानंतर ॲडजस्ट केल्यानंतर त्याला काय करायचं आहे, ॲडजस्ट केल्यानंतर इफेक्ट्समध्ये जा. सगळ्यात पहिले इफेक्ट्सवर जाऊन डिरेक्शनल ब्लर ऑप्शन आहे ते देऊन टाकायचे त्याला. ब्लर 338 आणि साईज 5 द्यायची आहे. तर बघू शकता इथं आपलं थंबनेल झालं आहे कंप्लीट. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका चॅनलला.